फ्रेंड्स, चला बनवूया फांजीच्या पानाची वडी आणि मोकळं बेसन. तर बघा, हे या पद्धतीचे असतात फांजीचे पानं. वेल असते असं, या पद्धतीचं वेल असते. पानं बघा कसे आहे, या आकाराचे पानं असतात आणि पानाच्या मागे जे देठ असते त्याला एक असा काळपट ठिपका असतो. जे पान असते ना, पानाच्या मागे बघा या पद्धतीचं पान असते. याची ओळख हे आहे की याच्या मागे असा एक काळा डॉट असतो बघा, काळा किंवा ब्राऊन कलरचा असं डॉट असतो. आणि या पद्धतीने कोवळे कोवळे पानच आपल्याला तोडायचे असतात. बघा या पद्धतीचा डॉट असतो. प्रत्येक पानाच्या मागे या पद्धतीचा डॉट असतो. याला छान पिवळ्या रंगाचे असे लांब फुलं पण लागतात. तर आपण हे कोवळे कोवळे पानं तोडून आणलेले आहे. आता स्वच्छ करून घेऊया, आपण धुवून घेऊया. बघा या पद्धतीचा डॉट असतो. आणखी एकदा दाखवत आहे. तर ही रानभाजी आहे. पाऊस पडल्याबरोबर कोवळे कोवळे याचे पानं येतात. याचे कंद असतात ह्या वेलाचे आणि ते पाऊस पडल्याच्या नंतर छान कोवळे कोवळे पानं लागत असतात. तर तेव्हाच आपण ते तोडतो. तर या पद्धतीने त्याचे देठ तोडून घ्यायचे. देठ वेगळं करायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. काळजी घ्यायची, कोणतीही वनस्पती छान धुवून घ्यायची जेही भाजी आपण वापरतो. तर आता पानं खुडून झाल्याच्या नंतर त्याला आपण बेसन घेतलेलं आहे. तिखट मीठ चवीनुसार टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि 2 लिंबू पिळून राहिलेली आहे आंबटपणासाठी. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. जसं आपण अळूवडी बनवतो, धोप्याची वडी बनवतो, त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान एक असं घट्ट, जसं आपण भज्याचं पीठ बनवतो त्या पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं आहे. बघा असं टेक्स्चर पाहिजे त्याचं. या पद्धतीने आपण घोळून घेतलेलं आहे. पूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट मीठ हळद टाकलेलं. आणखी तुम्हाला काही तीळ ओवा टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकू शकता. मिरच्याचा ठेचा पण टाकू शकता. सगळं आपापल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर या पद्धतीने माखून घ्यायची आहे वडी. जसं धोप्याचे पानं आपण माखून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे माखून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने फोल्ड करून आपण ही वडी तयार करून घ्यायची आहे. खायला खूप चविष्ट लागते आणि नैसर्गिक आहे. काही खत पाणी काही लागलेलं नाही आहे त्याला. या पद्धतीने आता आपण वड्या तयार करून घ्यायच्या आहे. सर्व वड्या आपण या पद्धतीने तयार करून घेणार आहोत. छोट्या मोठ्या साईजचे पानं असे एकावर एक लावून आपण छान माखून घ्यायचं आहे. जेवढे पानं आपल्याला फोल्ड करता येईल तेवढे लावायचे आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. वडी तयार करून घ्यायची आहे. रोल बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण आता याला गुंडाळून घ्यायचं आहे. तर बघा याच पद्धतीने आपण सर्व वडी बनवून घेणार आहोत. सगळे रोल बनवून घेणार आहोत. तर स्टीमरच्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. स्टीमर नसेल तर कोणत्याही चाळणीला तेल लावून घ्या आणि त्याच्यावरती वड्या 20 ते 25 मिनटं छान वाफवून घ्या. बेसन असल्यामुळं शिजायला थोडा वेळ लागतो. आणि याच पद्धतीने आपण सर्व वडी ठेवलेली आहे एकावर एक आणि 20 मिनटं आपण छान याला वाफ काढून घ्यायची आहे. 20 मिनटं वाफवून झाल्याच्या नंतर याला आता चेक करून घ्या शिजली आहे की नाही. बघा साफ निघत आहे आपली काडी टाकलेली. या पद्धतीने स्वच्छ निघाली म्हणजे झालं, ते शिजलेलं आहे. तर आता याला छान थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने आपण वड्या कापून घेणार आहोत. खायला खूप मस्त लागते. नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे हे पानं मिळत असेल तर नक्की ट्राय करा. आणि पानांची ओळख पटत असेल तरच पानं वापरायचे आहे. नाही ओळख पटत असेल तर नका वापरू. जर आपल्याला त्याबद्दल जाणकारी नसेल तर आजूबाजू कोणी राहतात त्यांना विचारून घ्या. कोणतीही वनस्पती अशी जंगली वनस्पती खाताना ओळख पटल्यावरच खायचं आहे. आणि आता थोडंसं शेलो फ्राय करून घेऊया आपण याला. या पद्धतीने दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचं आहे. छान क्रिस्पी असं
तळून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करून आलेली आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मस्तपैकी कुरकुरीत अशी ही वडी आपली तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घ्यायच्या आहे. तर तयार आहे आपली ही फासाच्या पानाची वडी. बघा, खूप मस्त लागते. मस्तपैकी वरून चाट मसाला भुरकायचा आणि सर्व करायचा. खूप मस्त लागते ही वडी आणि नक्की ट्राय करा. तर चला मोकळं बेसन बनवूया आपण. फांजीच्या पानाचं मोकळं बेसन बनवूया. तर जी वाफवलेली वडी होती ती घेतलेली आहे. त्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे. काहीही खत पाणी लागत नाही याला. या पद्धतीने ह्या जंगली भाज्या असतात. खूपच टेस्टी लागते ह्या जंगली भाज्या. खूप पौष्टिक असतात. तर चला फोडणी टाकूया. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. वडी छान कापून घेतलेली आहे आपण. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे. जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या वडीमध्ये आपण तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे, म्हणून कांद्याला जेवढं मीठ लागतं तेवढंच टाकलेलं आहे. आणि थोडं हिंग टाकत आहे. मस्त छान कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आणि थोडंसं हळद टाकत आहे. 1 चम्मच तिखट टाकत आहे. मीठ अगोदरच टाकलेलं आहे. कांद्याला पण तिखट मीठ लागलं पाहिजे म्हणून आपण हे सगळं टाकून राहिलेलं आहोत. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर या पद्धतीने छान कळसून घ्यायचं आहे. कांदे छान परतून झाल्याच्या नंतर कापलेली वडी टाकलेली आहे. वडी टाकून छान गुलाबी रंग होईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत छान कळसून घ्यायची आहे. बघा, याच पद्धतीने छान कळसून घेतलेलं आहे. तर तयार आहे आपली ही फांजीच्या पानाची मोकळं बेसन. फांजीच्या पानाचं मोकळं बेसन तयार आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. जोपर्यंत हे आपण सर्व करून राहिलेलं आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर ही फांजीच्या पानाचं मोकळं बेसन तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.